नवग्रहाची पूजा वेळेतच व्हायला हवी. नाही नाही गुरुजी, तुम्ही काळजी करू नका, मी आणते लगेच बोलावून. त्याची काही गरज नाहीये, मी आलोय. या. ठीक आहे. ऐक, तू नाही ना ऐकायचं माझा? चालतंय, पण मी तुला तिथे एकटीला जाऊन देणार नाही. आपण सगळीच जाऊ. चला. अगं आई, सगळे काय बोलते बुवा? अगं सुरके, आपल्याला बोलवलं नसताना आपण तिथं जायचं होय? काय खुळबिळ लागले काय तुला? हो, हाय मी खुळी. मला खुळी म्हणा, येडी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण मी माझ्या राणीला तिथे एकटी जाऊ देणार नाही. मला पण जायचं आहे राणी बरोबर. हो, त्या माणसाने तिथनच तिला पोलिसात दिलं, तर आईबाप म्हणून आपण तिच्या असल्या वाईट वेळेत तिच्या बरोबर असायला नको का? तुम्हाला जर यायचं नसेल ना तर नका येऊ. मी एकटी राणीवर जाणार म्हणजे जाणार. अगं पण बुवा, असू दे, तिला यायचंय ना सोबत, आणि तुम्ही पण चला. आपण सगळेच जाऊ आणि बघू मग पुढे काय होतंय ते. नाही राणे, आता तिथं जी काय होईल ना ती मी बघत बसणार नाही अजिबात. त्यांनी जर तिथं पोलीस बोलावलं ना तर मग मी बी त्यांना सांगणार की तू त्यांच्या पोराचा, इंद्रजित साहेबांचा जीव वाचवलास. आता फुलं व्हायची. ओम सूर्याय नमः, ओम चंद्राय नमः. देवा, माझ्या इंद्रावरची सगळी संकट दूर कर. त्याला योग्य जोडीदार मिळू दे. कायम सुखी ठेव माझ्या बाळाला. यांना वाटतंय इंद्राची ग्रह शांती करून सगळं व्यवस्थित होईल, पण यांना कल्पनाच नाहीये इंद्राच्या सगळ्या ग्रहांची दिशा बदलण्याची आपण पूर्ण व्यवस्था केली आहे. इंद्राचेच नाही, त्या राणीचे पण ग्रह बदलणार आहेत आता, आणि आपले चांगले दिवस सुरू होणार. चला, सगळ्यांनी नमस्कार करून घ्या. नंतर आपण यज्ञाची तयारी करूयात.